नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात प्रेमाची कसोटी या कथेचा भाग 8. पप्पा मला ती आवडते. ती माझ्या कॉलेजमध्ये होती. प्रेम करतो मी तिच्यावर. एका दमात पटपट तो बोलला. सगळीकडे शांतता, सन्नाटा पसरला. मोनिकाने मोठा आ केला. एखादी माशी तोंडात जाऊन फिरून येईल इतका मोठा. पप्पा जे काही ऐकत होते त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. डोळे मोठे झाले होते. बाहेर पडतील इतके मोठे. मम्मीने पदर तोंडाला लावला. तिच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडला. त्याचाच मोठा आवाज झाला. टन टन. काय काय बोलतोय तू? मला शिंगा आहेत का? वेडा समजतो का मला? पप्पांनी स्वतःला सावरलं. मी कसं बसं विचारलं. हो पप्पा, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही लवकरच लग्न करणार आहे, तो म्हणाला. तिचे वडील काय करतात? ते एका IT कंपनीत हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. आई कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. नीताने आता B.Com केलं आहे. तिला बँकेत नोकरी मिळाली आहे, तो म्हणाला. छान आहे, पप्पा इतकंच बोलू शकले. ते नक्कीच आपल्यापेक्षा श्रीमंत घरातील असणार. हो पप्पा, खूप श्रीमंत घरातील आहेत. त्यांनी आमच्यासोबत कॅफेमध्ये कॉफी पण प्यायली आहे, तो म्हणाला. पप्पा, त्यांनी गेल्या रविवारी आपल्याला भेटायला बोलावलं होतं. पण हे तुम्हाला कधी सांगणार होता? तुम्ही यायला नाही म्हणाला असता म्हणून नाही सांगितलं. त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलावलं होतं. तेच सांगायला नीता आली होती. तो आनंदात तिच्याविषयी माहिती देत होता. त्याचे वडील पण ऐकून घेत होते. त्यांना एक गोष्ट समजत नव्हती. इतक्या मोठ्या श्रीमंत घरातील मुलगी आणि विशाल एकमेकांवर प्रेम करतात. तिचे वडील विशालला भेटले. त्याच्यासोबत कॅफेमध्ये कॉफी पण प्याली. काहीच रिॲक्शन नाही. त्यांना या दोघांच्या बद्दल माहिती नाही का? दोघांच्या मध्ये आर्थिक तफावत खूप आहे. काहीच आक्षेप घेतला नाही. आश्चर्य आहे. दुसरा एखादा माणूस असता तर आतापर्यंत त्याने या दोघांना पुन्हा भेटू दिलं नसतं. पण ती तर विशालला भेटायला इथं घरापर्यंत आली. हे सगळं कसं काय शक्य आहे? त्यांनी विशाल आणि त्याच्यासोबत परिवाराला भेटायला बोलावलं आहे. घरी बोलावून अपमान करायला की आर्थिक तफावतीची जाणीव करून द्यायला? विशाल पण त्यांची तारीफ करत आहे. त्यांनी विशाल बद्दल काही चौकशी केली नसेल. या मुलाला ना नोकरी, ना धंदा, ना पैसे कमवण्याची अक्कल. काय कारण असेल? ते लोक खरंच साधे आहे की साधेपणाचा ढोंग करत आहे? विशाल नीता आणि तिच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगत होता. पण गणेशचं मन त्याचं वागणं मान्य करायला धजावत नव्हतं. तो आठवडा तसाच निघून गेला. नीताने बँकेत नोकरी जॉईन केली. सध्या तिचं ट्रेनिंग सुरू होतं. 3 महिने ते ट्रेनिंग होणार होतं. त्यानंतर त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पोस्टिंग मिळणार होती. नीता विशालच्या घरी जाऊन आली. त्या दिवसापासून थोडी गोंधळलेली होती. त्या दिवशी ती गेली तेव्हा विशालच्या आई वडिलांनी मला ओळखलं नाही. त्यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. हे खरं आहे का? कामाला भास झाला. बँकेत नोकरी जॉईन केल्यापासून ती जास्त बिझी झाली होती. सकाळी 8 वाजता घरातून बाहेर निघत, ट्रेनिंग संपून घरी यायला 8-8:30 वाजत. दिवसभर काम करून थकून जात. आल्यावर कधी एकदा जेवते आणि झोपते असं तिला होत होतं. ट्रेनिंग सेंटर बँकेच्या मेन ऑफिसमध्ये होतं. बँकेचे हेड ऑफिस तिच्या घरापासून 1 तासाच्या अंतरावर होते. सुरुवातीला बाबांनी सोडलं, पण घरी येताना त्यांची वेळ जुळत नव्हती. रिक्षा मिळायला प्रॉब्लेम यायचा. कॅब करून पण घरी यायला उशीर व्हायचा. त्यापेक्षा तिला तिची स्कूटी घेऊन जाणं जास्त सोयीस्कर होतं. ट्रेनिंग सुरू होऊन महिना उलटून गेला होता. या काळात ती दररोज त्याला मेसेज करून सांगत होती तिने दिवसभर काय काम केलं, कोण कोण नवीन फ्रेंड्स बनवले, ट्रेनिंग कसे चालू आहे, अभ्यास करताना ज्या गोष्टी शिकल्या आणि प्रॅक्टिकल करताना तिला काय काय अडचणी आल्या, तिची काय गंमत होते, ती किती थकते हेच सांगत. तो फक्त हो, छान, गुड, कीप इट अप असे उत्तर देत. त्याचं असं एका शब्दात उत्तर देणं, काहीच न बोलणं तिला आवडत नव्हतं. तिने त्याला एकदा दोनदा बँकेच्या जवळ भेटायला बोलवलं होतं. पण ट्रेनिंग सेंटर मध्ये लेक्चर, काम, परीक्षा या सगळ्या गडबडीत तिला त्याला भेटता आलं नव्हतं. तो येऊन सुद्धा तिला भेटायला जमलं नव्हतं. या काळात त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली होती. पण नाईट शिफ्ट होती. त्यामुळे त्याचं भेटणं बोलणं कमी होत होतं. त्याला वेळ असे तेव्हा तिची कामं करायची वेळ असे. तिची बँकेतून सुटण्याची वेळ आणि याची कंपनीत जाण्याची वेळ. त्यांना एकमेकांशी बोलता येत नव्हतं. फक्त मेसेज हेच काय ते बोलण्याचं साधन. पण यात देखील ती खुश होती. आता त्यांना एकमेकांना भेटून 2 महिने होऊन गेले होते. विशालला देखील नोकरीला लागून महिना उलटून गेला होता.
ती त्याच्या मागे लागली होती. त्याने तिच्या घरी येऊन तिला लग्नाची मागणी घालावी. त्याला देखील हेच हवं होतं. त्याने घरी विषय काढला. मुलगा नोकरीला लागला आहे, स्वतःच घर आहे, तिला पण नोकरी आहे. दोघं एकमेकांवर प्रेम करतात. भविष्यात पुढे मोठं घर घेऊच. दोघांचं लग्नाचं वय पण आहे. सगळं जमून आलं आहे, असा विचार संगीता करत होती. दुसरीकडे गणेश पण असाच विचार करत होता. गेला महिनाभर त्याने विशालला नोकरीला जाताना बघितलं होतं. तो सुधारला आहे हे त्यांना पटलं होतं. कधीतरी एकदा मनात विचार येईल, त्यांच्यात आणि आपल्यात आर्थिक तफावत खूप आहे. पण विशाल म्हणतो तसे ते लोक काही पैशाचे घमंडी नाहीत. मुलं एकमेकांच्या प्रेमात आहेत. लग्न केले तर ते सुखी राहतील. म्हणून तर विशालने तिच्या घरच्यांना भेटायचं असा विषय काढला. तेव्हा त्यांनी होकार दिला. पण मनात थोडी तरी भीती होतीच. त्याला कारण विशालचा चैनी स्वभाव. पहिला पगार त्याने चटणीसारखा उडवला आहे. नवीन मोबाईल खरेदी केला आहे. जुना मोबाईल घेऊन जेमतेम 6-8 महिनेच झाले असतील. साहेबांना लगेच मोबाईल जुना वाटायला लागला होता. गणेशना वाटत होतं नोकरीला लागून निदान 6 महिने पूर्ण होऊ दे, मग बोलू. पण पुत्रप्रेम मनातला किंतु तसंच ठेवत त्यांनी भेटायला होकार दिला. यावेळी पण रविवार ठरवला. त्या दोघांनी मिळून ठरवला, या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी भेटू. तिला बँकेला सुट्टी आहे. त्याला काय, शनिवार रविवारी सुट्टीच असते. शनिवारी सकाळी तो नाईट शिफ्ट करून परत आला. शनिवारी दुपारी तिने त्याला फोन केला होता. तेव्हा त्यांनी ठरवलं उद्या भेटायचं. तो त्याच्या कुटुंबासोबत तिच्या घरी भेटायला येणार आहे. नीताने रात्रीच बाबांना विशाल भेटायला येणार आहे असे सांगितलं होतं. गेल्या वेळी जेव्हा त्यांनी त्याला भेटायला बोलावलं होतं तेव्हा तो आला नव्हता. त्यामुळे त्यांचं त्याच्याविषयीच मत थोडं कलुषित झालं होतं. त्यांना वाटलं होतं की ती त्याला विसरून गेली असेल, पण ती अजूनही त्याच्यातच गुंतली होती. उद्या संध्याकाळी भेटल्यावर बघू असा विचार करून ते झोपी गेले. रविवारी सकाळी ती लवकर उठली. आज पण तिने काम करायला येणाऱ्या मावशींकडून साफसफाई करून घेतली होती. दुपारी आराम केला होता. नंतर पार्लरमध्ये जाऊन आली आज तिने अबोली रंगाचा लखनवी कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची चुडीदार घातली होती. त्यावर मऊ कॉटनची पांढरी शुभ्र ओढणी ओढली होती. केसांची सागरवेणी घातली होती. नाकात मोरणी चमकत होती. कानात मोर डोलत होते. त्याला भेटायच्या कल्पनेने गालावर गुलाबी साज चढला होता. कपाळाला खड्याची टिकली तिचं रूप खुलवत होती. गळ्यात सोन्याची चेन, त्यात फुलपाखराच्या आकाराचं पेंडंट चकाकत होतं. ती त्याची आतुरतेने वाट बघत होती. आई बाबा तिच्याकडे बघत होते, पण मनात थोडी धाकधूक होतीच. त्यांनी त्याच्याविषयी माहिती काढली होती. त्यात फारसा फरक दिसला नव्हता. नीताने नोकरी जॉईन केली तेव्हा ती कामात गुरफटली होती. त्यामुळे त्यांना वाटलं होतं ती त्याला विसरून गेली असेल. पण काल तिने सांगितलं होतं ते लोक आज त्यांच्या घरी येणार आहेत, त्यांना भेटायला. काय करायचं हा विचार डोक्याला मुंग्या आणत होता. पण मन खंबीर करून ते बसले होते, अधीरतेने वाट बघणाऱ्या त्यांच्या बच्च्याकडे आणि येणाऱ्या प्रसंगाकडे. संध्याकाळी 5 वाजता येणार असं कळून देखील त्यांना यायला उशीर झालाच. ते संध्याकाळी 8 वाजता आले. तिला आजही थोडं नर्वस वाटत होतं. त्या दिवशी तर भेटायला येतो म्हणून आलाच नाही. आज तरी येतो का नाही. पण ते चौघं आले. विशालच्या बाईकवर मोनिका बसली होती, तर गणेश आणि संगीता त्यांच्या गाडीवर आले होते. रोजवूड एन्क्लेव्ह या आलिशान सोसायटीमध्ये त्यांचा फ्लॅट होता. ते आले तेव्हा गेटवर सिक्युरिटीने थांबवलं होतं. तिच्या घरी फोन करून त्यांचं नाव घेऊन ते लोक भेटायला आले आहेत याबद्दल चौकशी केली. मग त्यांना आज जाऊ दिलं. नीताची बिल्डिंग सोसायटीमध्ये तिसरी बिल्डिंग होती. समोर प्ले एरिया होता. बाजूला झाडं लावली होती. छोटं गार्डन पण होतं. तो एरिया बघून गणेशची छाती दडपली होती. इथे येऊन काही चूक तर नाही ना केली, हा प्रश्न त्याला पडला होता. त्यांना वॉचमनने बिल्डिंग दाखवली. त्यांच्या गाड्या पार्क करायला व्हिजिटर्स पार्किंग लॉट पण दाखवला. तिचं घर 5व्या मजल्यावर होतं. लिफ्टने ते चौघं तिच्या घरी आले. दारात छान रांगोळी काढलेली होती. बाहेर सोनेरी अक्षरात पाटी लावलेली होती. दाराला तोरण बांधले होते. बाजूला चप्पल स्टँड ठेवलं होतं, त्यावर बसायला जागा केली होती. पॅसेजमध्ये आकर्षक दिवे लावून तो सजवला होता. त्याने बेल वाजवली. आत कुठेतरी चिमणी चिवचिवल्याचा आवाज ऐकू आला आणि दरवाजा उघडला. समोर हसऱ्या चेहऱ्याने नीता उभी होती. हा विशाल, वेलकम. या काका काकू. ये मोनिका, कामी. तिने सगळ्यांना आदरपूर्वक सन्मानाने घरात नेले. मोठा आलिशान हॉल,
बाजूला टेरेस गार्डन, हॉलमध्ये मोठा टीव्ही, सोफा सेट, कोपऱ्यात डायनिंग टेबल, छताला लावलेलं रंगीबिरंगी दिव्याचं झुंबर खूप छान डेकोरेट केलेलं होतं. नक्कीच श्रीमंती थाट होता. जागोजागी श्रीमंती झळकत होती. नीताने त्यांची ओळख करून दिली. नंतर त्यांच्यासाठी कोरडा खाऊ आणि चहा आणला. ते लोक श्रीमंती थाट पाहून दबले गेले होते. घर सापडायला काही त्रास तर झाला नाही ना? संजयने विचारले. नाही, ही सोसायटी माहीत आहे लोकांना. त्यांनी चाचरतच उत्तर दिलं. थोडा वेळ चहा पाण्याच्या गप्पा झाल्या. इतर विषय पण बोलून झाल्या. पण मेन विषयाला अजून कोणीच हात घातला नाही. विशालच्या मम्मी पप्पांना समजत नव्हतं विषय काढायचा कसा. नीताचे आई वडील ते कधी विषयाला सुरुवात करतील याचीच ते वाट बघत होते. मोनिका घर न्याहाळत बसली होती. शेवटी गणेश यांनीच विषयाला हात घातला. संजयजी, आम्ही विशालसाठी नीताचा हात मागायला आलो आहोत. मला सांगितलं होतं नीताने. संजयने उत्तर दिलं वृक्ष स्वरात. काय करतो तुमचा मुलगा विशाल? तो सध्या IT कंपनीमध्ये नोकरीला आहे. महिन्याला 28,000 कमावतो. सांगताना त्यांची छाती अभिमानाने फुलली होती. बरं विशाल, तू बोल ना, तुझ्याबद्दल सांग, संजयने त्याला विचारलं. मी विशाल IT कंपनीमध्ये नोकरीला आहे. महिन्याला बाबांनी सांगितले तितके पैसे कमावतो. भविष्यात पुढे काय करायचं आहे माहित नाही, म्हणजे अजून पक्क ठरवलं नाही, तो अडखळत बोलला. तू घरातील कोणकोणती जबाबदारी घेतो? जबाबदारी म्हणजे काय म्हणायचं आहे? तो गोंधळून विचारतो. तुझे वडील जशी घराची जबाबदारी घेतात तशी तू कोणती जबाबदारी घेतो असं विचारायचे आहे मला. बाबा आहेत अजून, तेच सगळं सांभाळतात. मी नाही घेत जबाबदारी, विशालने उत्तर दिलं. ठीक आहे, तुला एक सांगायचं आहे. मी माझ्या मुलीला लग्नाच्या नंतर काहीही देणार नाही, ते ताठत म्हणाले. काय म्हणजे? मला नाही समजलं, त्याने आवंढा गिळत विचारले. मी लग्नानंतर माझ्या मुलीला काहीही देणार नाही. तिला शिकवलं आहे, ती तिच्या पायावर उभी आहे. ती सगळं काही स्वतःच्या हिमतीवर उभं करेल. त्यावर विशालने न बोलणं पसंत केले. एकदम शांतता पसरली. कविताने विषय बदलण्यासाठी सगळ्यांना जेवायला बसायला सांगितलं. नीताने आज त्यांच्यासाठी जेवण बनवलं होतं. विशाल पहिल्यांदा तिच्या घरी आला होता, सोबत त्याच्या कुटुंबाला घेऊन. सगळे जेवायला बसले. मस्तपैकी पोळी भाजी आणि पुलाव, कोशिंबीर असा बेत बनवला होता. त्या सगळ्यांचे जेवण झाल्यावर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाचा विषय निघालाच. नीताला तिच्या आई वडील विशाल सोबत लग्न लावून देण्याच्या विरोधात आहे असं वाटत होतं. विशाल देखील तिला वादविवादामध्ये हेच पटवून देत होता. त्यांच्यातील आर्थिक तफावत हेच कारण आहे त्यांच्या प्रेमविवाहाला. ते तुझ्यावर दबाव आणत आहेत, ज्यामुळे तिने विशाल सोबत लग्न न करता त्यांच्या मनातील मुलाशी लग्न करावं म्हणून ते पैसे देणार नाही, जबाबदारी घेणार नाही असं सांगत आहेत. वातावरण खूपच तापलं होतं. शेवटी चिडून नीता म्हणाली, बाबा, मी लग्न करेन तर विशाल सोबतच, नाही तर कोणत्याही मुलाशी नाही. ठीक आहे, मग माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देशील? संजयने तिला विचारले. तेव्हा त्यांचा आवाज खूप शांत होता. विचारा, ती तोऱ्यात म्हणाली. तुझं विशालवर प्रेम आहे? हो. तुला त्याच्याशीच लग्न करायचं आहे? हो. त्याच्यासाठी तू काहीही करायला तयार आहेस? हो. प्रेमाची परीक्षा देशील? म्हणजे? तिने गोंधळून विचारले. प्रेमाची परीक्षा देशील का म्हणजे मी तुला काही गोष्टी करायला सांगतो आहे, त्या करशील का? फक्त 3 वर्ष? प्रेमाची परीक्षा 3 वर्ष? विशालने मध्येच विचारले. हो, 3 वर्ष. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. तुझं नीतावर प्रेम आहे का? हो आहे. तुला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे? हो. तिच्यासोबत लग्न करायला तू काहीही करायला तयार आहेस का? म्हणजे प्रेमाची परीक्षा द्यायला तयार आहेस, जशी नीता तयार आहे? संजयने विशालला विचारलं. हो, मी नीताला माझ्यासोबत लग्न करायला काही करू शकतो. कोणतीही परीक्षा देऊ शकतो. हो, तयार आहे. हो, दोघंही जोरात ओरडून म्हणाले. तुम्हाला तुमचं प्रेम सिद्ध करून दाखवायचं आहे. सांगतो कसं ते. तुम्ही 3 वर्ष एकमेकांना अजिबातच भेटायचं नाही. हा?
असं? हो, मी काय सांगतो आहे ते पूर्ण ऐकून घ्या, मग नंतर बोला. जे काही प्रश्न विचारायचे असतील ते नंतर विचारा. संजय शांत आवाजात म्हणाला. नीता, तू आता 21 वर्षांची आहेस. विशाल, तू 26 वर्षांचा आहेस. तू तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहेस. आता नोकरीला लागला आहेस. तू या 3 वर्षात तुझं घर चालून दाखव. तुझे वडील जे काही पैसे कमवतात ते सगळेच्या सगळे पैसे दर महिना फिक्स डिपॉझिट होतील. तुला घरातील सगळं खर्च करायचा आहे. घर सामान, गॅस, इलेक्ट्रिक बिल, सगळे रिचार्ज, दवाखाना, सगळा खर्च तू करायचा. सगळे छोटे मोठे खर्च तू करशील. तू जितके पैसे कमावशील त्या कमाईमध्ये घर चालून दाखव. थोडक्यात तुला तुझ्या वडिलांच्या जागी उभं राहून घरचा कर्ता बनायचा आहे. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. संजयची अट विशाल मान्य करेल का? ऐकूया पुढील भागात. धन्यवाद.